तुम्ही तिथं काट मारली तर मग मी पण काट मार. तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं. बघा काय समोरची उमेदवार म्हणणार तिजोरी केली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे. आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात. निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात. मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात. सगळं धमक्या देणंच सुरू आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही. पण त्यांचे पट्टे वाटपाचा मंत्री मी पट्टे वाटपाचा मंत्री. आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये हे आम्हालाही कळतंय. परंतु जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो. एक मराठी म्हण तुम्हाला नक्की माहिती असेल, तळे राखी तो पाणी चाखी. पण आज हे सगळं बघून आपले पुढारी आता आणखीन पुढे गेलेत किंवा आणखीन खालची पातळी गाठतायत असं वाटायला लागलंय. कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तळं राखणार, पाणीही चाखणार आणि तुम्हाला काही घोट पाणी हवं असेल तर आमच्या बाजूलाच यावं लागेल, नाहीतर तहानेने तडफडाल तरी एक थेंबही मिळणार नाही असं सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आणि हे सगळं जाहीरपणे बोलताना आपण या तळ्याचे मालक नाही, केवळ राखणदार आहोत याचा या नेत्यांना सोयीस्कर विसर पडलाय की काय असा प्रश्न पडावा. कारण अहो, हे तळं तुमच्या आमच्या मालकीचं म्हणजे सार्वजनिक आहे. निधीच्या या तळ्यावरती प्रत्येकाचा तितकाच हक्क आहे. त्यामुळे नेत्यांनी या निधीवरती मतांसाठी हक्क सांगणं हे किती योग्य आहे आणि कसं थांबवता येईल यावरच आज 0 आवरमध्ये आपण चर्चा करूया. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. आता तुम्हाला वाटेल की इतक्या उपमा अलंकारात बोलायचं कारण काय, तर सध्या प्रचाराचा धुरळा उडतोय, त्यात रथी महारथी उतरलेले आहेत आणि त्यातूनच हा विषय सुरू झालाय. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या एका भाषणात त्यांनी केलेल्या विधानामुळे. शुक्रवारी बारामतीमध्ये त्यांनी आपल्याच मतदारांना सांगितलं की तुमच्या हातामध्ये मत आहे तर माझ्या हातात निधी आहे, म्हणजे मला मत दिलं तरच तुमच्या शहराला निधी मिळेल असा अप्रत्यक्ष इशाराच दादांनी दिलाय. त्यावर बराच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्यानंतरही शनिवारी धाराशिवमध्ये पुन्हा एकदा दादा त्याच टोनमध्ये बोलत होते. ते तुम्ही स्वतःच ऐका. मला तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करायचंय. तुम्ही म्हणाल की दादा हे करताना पैसा लागतो, मलाही कळतंय. सगळी सोंग करता येतात पण तो पैशाचं सोंग नाही करतायत. मी तुमच्या पुढे बोलतो, माझ्या हातात राज्य सरकारचं तिजोरी आहे, त्याचं बजेट आहे 8 लाख कोटी. अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे वारंवार त्यांची अशी विधानं झाली तर त्याची दखल घ्यावीच लागेल. एकतर निवडणूक आयोगाला किंवा मग थेट जनतेला. म्हणून आम्ही थेट जनतेला म्हणजे तुम्हालाच आज 0 आवरमध्ये प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न पाहूयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, तुमच्या हातात मत माझ्या हातात निधी असं सांगत मतदारांवरती दबाव टाकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. अजूनही वेळ आहे, तुम्ही वोट करू शकता, आपलं मत नोंदवू शकता. आता यावरती तुम्ही प्रतिक्रिया आणि दिलेला कौल आणखीन काही वेळानं मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी दादांच्या या वक्तव्यावरती उमटलेल्या काही राजकीय प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. खरं तर अजितदादांनी अशा पद्धतीने बोलणं म्हणजे विरोधकच नाही तर आदर्शवत कारभाराची शपथ ग्रहण करणाऱ्या सर्व सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही असंच तुम्हाला वाटलं असेल ना. तुम्ही म्हणाल की शेवटी दादांनी मतांसाठी असं आमिष दाखवणं कुणाला पटणार आहे. पण थांबा, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे ते ऐका. आधी बघूयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेलं उत्तर. तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे आहे. त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये नीट ऐकलं. तिजोरीची चावी तुमच्याकडे असली तरी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही असंच तर दादा पाटलांनी अजितदादांना सुचवलंय. भाजपचे दुसरे ज्येष्ठ मंत्री आणि आणखीन एक माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही काहीसं असंच म्हणायचंय.
नाही, कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो. शेवटी आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे. शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात, पण त्यावर जर ओव्हररूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात. आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही मिळून करतात. निधी वाटपाचा निर्णय तिघे मिळून करतात असं बावनकुळे म्हणतायत खरं, पण मग जमिनीच्या पट्ट्यांच्या वाटपाचंही असंच एकत्र मिळून ते वाटप केलं जातं का? कारण शनिवारी भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या मतदारांना त्यांनी घराचं आमिष दाखवलं होतं. तुम्ही नगराध्यक्ष निवडून द्या, कागद घेऊन या, पट्टे वाटपाची जबाबदारी माझी, असं ते आपल्या उमेदवारांना उद्देशून म्हणाले होते. केवळ भाजपाचा नगराध्यक्ष झाला तरच जमिनी देईन असं सुद्धा महसूल मंत्र्यांचं म्हणणं होतं. असं तर हे नाहीये ना? ऐकूया. मी पट्टे वाटपाचा मंत्री आणि त्यामुळं भाजीपाल्याताई तुम्ही तुमचा कागद घेऊन या, माझी सही घेऊन टाका. निवडणूक झाल्यावर नगराध्यक्ष झाल्यानंतर यादी बनवा. पवनीमध्ये कुणाकुणाकडे सरकारी जागेवर आहे पट्टे वाटप झाले नाही, ते पट्टे वाटप करण्याची जबाबदारी माझी आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्व पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत. असो, पट्टे वाटपावरनं आपण पुन्हा एकदा तिजोरीच्या चाव्यांकडे बोलूयात. विकास निधीबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानांवरती राज्यभरामध्ये प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर बहुधा दादांनाही थोडीशी उपरती झाली असावी, कारण काल जिंतूरच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरा जपून बोललं पाहिजे असं कबूल केलंय. मी भाषणात बोलत नाही, मी कृती देखील करून दाखवतोय. आता सगळे कॅमेरे माझ्यावर लागलेले की दादा काय सांगतोय, काय बोलतोय, निधीच्या बद्दल काय बोलतोय. त्याबद्दल मी एवढंच सांगतो, विकास कामाला मी तुमच्या पाठीशी उभा राहील. आता ह्याच्यात तर काय अडचण नाही. आता ह्याच्यात पुन्हा दादा असं बोलला, दादा तसं बोलला, काय बोलला. अरे विकासाचं बघा ना, हे काय बोललाय, ते काय बोललाय, हे करण्याच्या पेक्षा आम्ही पण आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये, हे आम्हालाही कळतंय. परंतु जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो. आता राहता राहिला महायुतीतला तिसरा पक्ष म्हणजे शिवसेना. त्यांच्याकडे ना अर्थ खाता आहे ना मुख्यमंत्री त्यांचा आहे. त्यामुळे मग निधीचं वाटप सर्वानुमते होतं असं संजय शिरसाट यांनी सांगितलंय. पाहूयात. आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात. हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही. परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांमत ठरलं जातं. तर सत्ताधाऱ्यांमध्ये निधी वाटपाचा खरा हक्क कुणाचा यावर अशी चढाओढ सुरू झाली. पण मंत्री खुलेआम अशी विधानं करत असताना विरोधकांचा मात्र तिळपापड होणं स्वाभाविक आहे आणि तसंच झालं. हे काय राज्याचे मालक आहेत का असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विचारला. निवडणूक आयोगानं या प्रलोभनांची आणि धमक्यांची दखल घेतली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. हे काय मालक आहेत काय राज्याचे, आणि तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे. म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवताय तुम्ही? निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजेत. हे प्रलोभन आहे. सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत. वडेट्टीवारांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. म्हणजे तिजोरी कुणाकडे आहे अशा पद्धतीचा खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे. कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं. आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ. आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे. आजच आम्ही वकिलांशी चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ. याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग घेऊ. तर दादांच्या या वक्तव्यावरती नेत्यांची मतं ऐकल्यावरती आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात प्रेक्षकांची म्हणजे तुमची मतं यावर काय आहेत. पाहूयात आजच्या काही प्रतिक्रिया. एक्सवरून शंतनू गौतम म्हणतात, लोकशाहीमध्ये मतदान आचारसंहिता लागू असतानाही सरळ दादागिरी सुरू झाली आहे. तसंच एक प्रकारे मतदार राजा यांनाही धमकी दिली जाते. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं आहे विनोद मुंढे यांची. ज्या जनतेनं मतं दिली त्या जनतेमुळेच तुमच्या हातात निधी आहे हे विसरून चालणार नाही. जनतेला धमकी देऊन मत मागणं अजिबात योग्य वाटत नाही.
युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया वैभव संचेत यांची आहे. सर्व भ्रष्टाचारी नेत्यांची हीच भाषा असते. अजितदादा माईकवर बोलले, बाकी बोलत नाहीत, पण भाषा हीच असते. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आरोही अजित यांची आहे. लोकशाही फक्त कागदावरच आहे. गरीब लोक लाच घेऊन किंवा दबावाखाली शक्तिशाली लोकांना मतदान करतायत. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया सिद्धार्थ मुळे यांची आहे. पिढीजात पुढारी आमदार, खासदार, मंत्री झाले महाराष्ट्रात. खोटी आश्वासनं देऊन निवडून येतात, मग दादागिरी करतात. यांना मतं देऊ कोणी फसू नका. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया वाकोबा कोकिटकर यांची आहे. आहे ते सगळं जनतेचं आहे. फुकट उड्या नका मारू. जनतेचा पैसा स्वतःसाठी उधळताय, चोरी करताय. महेंद्र यांची इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया आहे. अजित पवार एवढी वर्ष राजकारणामध्ये यशस्वी झालेत ते निधी दिल्यामुळेच आणि जनतेची विकास कामे केल्यामुळेच. मतदारांवर दबाव बिबाव काही नाही. तर खरं तर या प्रतिक्रिया आणि नंतर चर्चेची वेळ आहे, पण त्याआधी आजची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, हे सगळं खरं आहे, पण या निवडणुकांवरती अजूनही टांगती तलवारही कायम आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या याचिकेवरती सुनावणी आज होणार होती, ती पुन्हा एकदा लांबणीवरती पडली आहे आणि शुक्रवारवर गेली आहे. 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप करणारी ही याचिका आहे. आणि असं असलं तरी सध्या जाहीर झालेल्या निवडणुका होऊ द्या, मात्र त्यांची अंमलबजावणी आमच्या आदेशाच्या अधीन असेल, असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने बजावलंय. तसंच पुढची सुनावणी होईपर्यंत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करणार नाही, असं आयोगाने कोर्टात सांगितलंय. येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे. ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो. पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही. पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही. आणि आजच्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने ते म्हणजे अजितदादांचं जे वक्तव्य होतं त्या अनुषंगाने चर्चा आता आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला सध्या आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख आणि त्यानंतर थोड्याच वेळात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सुद्धा आपल्या सोबत असतील. मेहबूब शेखजी, मी तुमचं स्वागत करते. आणि आज किंवा गेले काही दिवस जी वक्तव्य आपण ऐकलेली आहेत सातत्याने अजितदादांच्या माध्यमातनं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे आमिष देणं आहे का दबाव तंत्र आहे, काय म्हणाल तुम्ही? नाही, सरळ सरळ हे आमिष देणं तर आहे, धमकावणं आहे. म्हणजे जर आमच्या विचाराच्या विरोधात जर नगरपालिका तुम्ही दिली, नगर परिषद दिली, तर आम्ही त्याला निधी देणार नाही, हा हुकुमशाही झाली. म्हणजे आमचेच लोक गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही निवडून द्या. मुळात ते राजेदादा म्हणतात की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, चंद्रकांत दादा म्हणतात तिजोरीचे मालक आम्ही आहेत. लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात, ते मालक कधी झाले? जनतेच्या तिजोरीत जो पैसा जातो तो तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या कष्टातून त्याच्या टॅक्स मधून जातो. आणि ह्यांना त्याच्यासाठी देखरेखीसाठी सेवेसाठी लोकप्रतिनिधी हा सेवेसाठी असतो, लोकसेवक आपण त्याला म्हणतो. आणि ही एवढी मस्तवाल भाषा, एवढी मगरुरीची भाषा जर आम्हाला निवडून दिलं नाही तर हे दम आहे, सरळ सरळ दम देणं आहे. जर तो आमच्या विचाराचा नगरसेवक निवडून आला नाही आणि दुसरा नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आला तर तिथं आम्ही कामं होऊ देणार नाही. जसं यांनी विधानसभेत निवडून आलेले जे आमदार आहेत, तर विरोधी पक्षाच्या आमदाराला हे डीपीटी सिटी देत नाहीत. हे कोणताही आमदार कोणताही फंड त्या आमदाराच्या वाट्याला त्या ठिकाणी येऊ देत नाहीत. तसंच आम्ही उद्या जर शहर आमच्या विरोधात गेलं तर आम्ही अशा पद्धतीनं पैसे तुम्हाला देणार नाही, हे जाहीर सांगणं, एवढा मस्तवालपणा, एवढी मस्ती सत्तेची आतापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्यांनी केली नाही. ते अजितदादा असो किंवा चंद्रकांत दादा असो, ज्या पद्धतीनं मालक झाल्याची भाषा करतायत, यांच्या अंगात अक्षरशः हुकुमशाह घुसला. आता आम्ही म्हणून तेच झालं पाहिजे आणि तुम्ही आम्ही म्हणून ते नाही केलं तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही. ही कोणती भाषा आहे हो? म्हणजे आपण निवडणूक ही लोकशाहीचं सौंदर्य आहे. आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुका होऊन लोकशाही आपल्या देशामध्ये राहावी
म्हणून दिली. आणि तुम्ही जर मग अगदी, आणि त्यामुळेच अशा पद्धतीची भाषा योग्य आहे का या लोकशाहीमध्ये? अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. मेहबूबजी आपल्यासोबत नवनाथ बन आहेत, भाजपचे माध्यम प्रमुख. नवनाथजी, मेहबूबजींनी म्हटल्याप्रमाणे हा सत्तेचा माज आहे आणि त्याचबरोबर हे दबाव तंत्र आहे, एक पद्धतीने धमकावणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि फक्त अजितदादाच नाही तर चंद्रकांत दादांनी सुद्धा तशाच पद्धतीची भाषा केली. आपण काय बोलाल यावर? खरं तर महबूब शेख यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नये, त्यांच्या पक्षाला लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही. राहिला प्रश्न अजितदादा आणि चंद्रकांत दादा यांच्या विधानाचा, तर अशा पद्धतीच्या विधानाचा विपर्यास करण्यात आलेला आहे. मुळामध्ये महबूबजी ऐकून घ्या, बोलून ऐकून घ्यायची सवय ठेवा. महबूबजी आपण त्यांचं उत्तर आधी ऐकून घेऊया. तुमचं बोलत असताना कुठेही महबूबजी तुम्हाला विनंती आहे, त्यांचं उत्तर आपण आधी ऐकून घेऊया. तुमच्या प्रश्नांबद्दल त्यांचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊया. तुम्ही जे काही आरोप केले ते मी शांतपणे ऐकून घेतले. तुम्ही ऐकून घ्यायची सवय घ्या. तुम्हाला ऐकायची सवय नाहीये, कारण कायम अशा पद्धतीचं राजकारण करणं हे तुमच्या प्रमाणात आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारण करतायत, आणि मी तुम्हाला विनंती करतो की जो तुमच्याकडे परत येते, आधी आपण नवनाथजींचं बोलणं ऐकून घेऊया. महबूबजी विनंती आहे, नवनाथजी बोला. अशा पद्धतीनं बोलण्याची पद्धत नाहीये. तो अजितदादा असतील किंवा चंद्रकांत दादा असतील यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे, आणि अशा पद्धतीनं विपर्यास करणं विरोधकांचं काम आहे. महबूब शेख यांचा पक्ष काय आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. पण नक्की त्यांना काय म्हणायचं होतं असं आपल्याला म्हणायचंय नवनाथजी? अजितदादा आणि चंद्रकांत दादा दोघांनाही असं म्हणायचं होतं की केंद्रामध्ये जे सरकार आहे ते राज्यामध्ये सरकार असेल तर त्याचा फायदा होतो, आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेलाही असेल तर ते एक सिस्टीम असते, त्याचा एक फायदा होतो. केंद्रातल्या योजना राज्यात अंमलबजावणी करता येते, राज्याच्या योजनेची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करता येते. ट्रिपल इंजिनचं सरकार जर का आलं तर निश्चितपणे त्या ठिकाणचा ग्रोथ हा चांगल्या पद्धतीने होतो, आणि एक सुरामध्ये सगळ्यांचा एकत्रितपणे विकास करण्यासाठी त्याला फायदा होतो. हे असं चंद्रकांत दादा ज्या पद्धतीने नवनाथजी तुम्ही आता हे सगळं एक्सप्लेन करताय त्याच्यामध्ये कुठेही प्रलोभन, आमिष किंवा दबाव तंत्र वाटत नाही. पण ज्या पद्धतीने अजितदादांनी ते बोललं गेलं किंवा जी भाषा चंद्रकांत दादांची होती ती भाषा अतिशय वेगळी होती, त्याच्यामध्ये निधीचाही उल्लेख होता, त्याच्यामध्ये मतांचाही उल्लेख होता. मग अशावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेणं हे योग्य वाटतं असं सर्वांचंच मत आहे, तुमचं मत नाही का? पूर्वीजी याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा प्रश्नच नाहीये, म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही असं म्हणणं आहे तुमचं? अजिबात नाहीये. एखाद्या गावचा विकास करण्याचं आश्वासन मंत्री म्हणून तिथं देतच असतात. एखाद्या परिसराचा विकास करायचा असेल तर तिथं आश्वासन, आपण जाहीरनामा असतो प्रत्येक पक्षाचा, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही अमुक करू तमुक करू असं जाहीरपणे आश्वासन देता येतं. निवडणूक आयोग त्या आश्वासनाला जर तुम्ही मतांवर काट मारली तर निधीवरही मारणार, याचा अर्थ आम्ही निधी रोखू असा कुठेतरी होतो. याचा ताई असा निधी कोणालाही रोखता येत नाही. आजपर्यंत आपण बघितलंय की अशा पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षाचं सरकार आलं तर तिथलं निधी रोखणं असं कोणालाही करता येत नाही. प्रत्येकाला स्वतंत्रपणे निधी, ऐका ना पूर्वीजी, प्रत्येकाला स्वतंत्र निधी असतो, प्रत्येकाला ते निधी दिला जातो. त्यामुळे कुठेही अशा पद्धतीनं निधी रोखणं वगैरे असा प्रकार नाहीये. महबूब शेख यांचा पक्ष काय होता हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा त्यांना अधिकार अजिबात नाहीये. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येतं आणि जनतेचा पाठिंबा सातत्यानं महायुतीला मिळतोय, त्यामुळं असं एखादं वक्तव्य घ्यायचं आणि त्याचा विपर्यास करायचा हा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. मला वाटतं अजितदादांचं वक्तव्य असेल किंवा चंद्रकांत दादांचं वक्तव्य असेल, दोघांच्याही वक्तव्याचा विपर्यास केला जातो. नवनाथजी, या विपर्यासाबद्दल आपण महबूब शेख यांची प्रतिक्रिया घेऊया, त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेऊया. पण त्याचबरोबर निधी आणि मतं ह्या दोन शब्दांचा वापर नक्की या संपूर्ण भाषणामध्ये झालेला आहे हे मात्र आपण नजरअंदाज नाही करू शकत, बेदखल नाही करू शकत. महबूबजी तुमच्याकडे येते आणि तुम्ही काय म्हणणार, तुम्हाला काय म्हणायचंय, तुमची कमेंट? असं आहे की जाहीरनामा एखादं आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी येऊन सांगलंय आम्ही या शहरासाठी हे करू ते करू, एखादा गार्डन करू, एखादं स्विमिंग पूल उभारू किंवा अजून काही रस्ते करू, हा वेगळा भाग. पण आमच्या विचाराचा माणूस दिला नाही तर आम्ही निधी देणार नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर दुसरे चंद्रकांतला सांगतात की चाव्या जरी त्यांच्याकडे असतात तर मालक आम्ही आहे. एक तर मुळात हे म्हणतात ट्रिपल इंजिन वगैरे काय, कोणतं इंजिन, तर ह्यांच्यात मेळ नाही. आणि राहिला प्रश्न कुणी काय बोलायचं तर ह्यांना तो व्हिडिओ ऐकवा, हे शुद्ध भाषेत दम देणं आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या नवनाथ बन सारखे जे प्रवक्ते ह्यांना ह्यांच्या सोयीचे अर्थ घ्यायचे. मुद्द्या ह्यांच्या नेत्यांनी शिव्या जरी दिल्या तरी हे म्हणणार की त्याचा तसा अर्थच नव्हता. हे अर्थ पटवून सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची, हा एकमेव धंदा ह्यांचा आहे. आणि दुसऱ्याच्यावर ढकलायचं. मुळात काय, अजित दादा जे बोलले निधी मी देणार नाही,
म्हणजे काय, राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री एवढे ज्येष्ठ नेते ते म्हणतात मी निधी देणार नाही, म्हणजे हे धमकावणं नाही झालं, हा दम नाही झाला. आणि चंद्रकांत दादा म्हणतात चाव्या जरी त्यांच्याकडे असते तर मालक आम्ही. अरे तुम्ही जनतेच्या सेवक भरेत का मालक आहेत? आणि जनतेची तिजोरी तुमच्या ताब्यात म्हणजे मालकी करण्यासाठी. मेहबूबजी, तुमचा हा जो प्रश्न आहे तो थेट आपण आता अमोल मिटकरी यांच्याकडे घेऊन जाऊया. ते आपल्या सोबत आता आहेत, राष्ट्रवादीचे आमदार. अमोलजी, प्रश्न असा आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात का मालक आहात असं विचारतात मेहबूब शेख, आणि अर्थातच त्याला संदर्भ आहे तो अजितदादांच्या वक्तव्याचा. तुम्ही काय बोलाल? मला पूर्वी तुम्हाला विनंती आहे माझी की नेहमीच्या डिबेटमध्ये काय होतं, आम्ही तिथे तुम्ही बोलवता, आमचा आदर करता, आम्ही पण येतो, पण पूर्ण बोलणं ऐकून घ्यावं. वाटल्यास मग दुसऱ्यांदा काय होतं, जे विरोधात गरळ ओकणारी लोक आहेत त्यांना दोन-दोनदा संधी देतात, पण आमचं म्हणणं पूर्ण ऐकलं जात नाही. हे मी थोडीशी खंत व्यक्त करतो. तुम्ही अगदी सलग बोला, मी बिलकुल थांबवणार नाही, दुसरं कोणीही थांबवणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला. मी तुमच्या डिबेटला उशिरा पोहोचलो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण उद्या स्वतः अजितदादांचा दौरा असल्यामुळे मला थोडं कामात होतो, त्यामुळे पहिल्यांदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो. दुसरं असं, शशिकांत शिंदे साहेबांची मी आता ही ऐकली त्यांची प्रतिक्रिया, कोर्ट ऑफ कंडक्ट होते म्हणून ते न्यायालयात जातील असं म्हणतायत. अजितदादांनी जे काही विधान केलं तो त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे ते मिश्किलपणे तसं विधान केलं. त्यानंतर स्वतः आजच्या एका सभेमध्ये त्यांनी त्याचा स्पष्टीकरण दिलं की ठीक आहे, काही लोकांना बाबा फारच माझं बोललेलं खूपच नसेल तर मी सांगतो की आम्ही विकास कामं म्हणून तुमच्या पाठीशी आहोत. दुसरं असं आहे की राज्याची तिजोरी, आता वडेट्टीवार ज्या मस्तवाल भाषेमध्ये बोलतायत की राज्याच्या तिजोरीचा कोणी मालक आहे का, कोणी बाप झाले आहेत का, ही यांची जी विरोधकांची मस्तवाल भाषा आहे ना, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या भाषेच्या संदर्भात असेल किंवा ही मस्तवाल भाषा असेल, या अशा पद्धतीनं एकतर विरोधकांना काहीतरी आयतकोलीत हवं असतं, जाणीवपूर्वक विधानाचा विपर्यास करायचा. त्यातल्या त्यात अजितदादांच्या गाजणाऱ्या सभा, अजितदादांच्या होणाऱ्या सभा, अजितदादांवर असणारा विश्वास, महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांवर, स्वतः बावनकुळे साहेबांचे वक्तव्य मागून मोडून तोडून दाखवलं, पण तुमच्या बापाची तिजोरी आहे का, तुम्ही मस्तवाल झाले, अशा प्रकारची जी मगरुरीची भाषा आहे ना, या मस्तवाल लोकांना आम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर देता येतं, पण आम्ही काही गोष्टीचा शिष्टाचार पाळतो. हा, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विरोधकांना जरूर अधिकार आहे, पण निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग होत असेल तर अजितदादा त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे नेहमी बोलले. अनेक नेते बोलत असतात, फक्त अजितदादांचं नाव असल्यामुळे त्याला ग्लॅमर येतं. आणि आता अजितदादाच्या पंखाखाली वाढलेली पिलावळ जर त्यांच्यावर तोंडसूक घेत असेल तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळे अजितदादांवर बोलण्यापूर्वी आपलं थोबाड एकदा आरशात बघावं आणि नंतर अजितदादांवर टीका करावी. दादांनी कुठलंही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असं वक्तव्य केलेलं नाही, कुठलंही मतदारांना आमिष दाखवलेलं नाही, त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे ते बोललेले आहेत. त्यामुळे तिजोरीच्या चाब्या कोणाकडे आहेत, चाबेचा मालक कोणाकडे आहे, हे काही जे सातत्याने मीडियामध्ये दाखवलं जातं, तिजोरीचा अधिकार हा जनतेला असतो. जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे, विकास कामासाठी वापरला गेला पाहिजे. आणि मी जर निवडणुकीमध्ये माझा पक्ष उभा असेल तर साहजिक आहे ना, मी सांगेल ना की आमच्या हातात जर सत्ता आली तर आम्ही विकास कामं करू, आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ, हे तर सांगणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग काय सांगणार, आता काँग्रेस सारख्या भंगार गाडीला काही कोणी विचारत नाहीये. सध्या काँग्रेसची परिस्थिती तशीच आहे आणि तुतारीची पण परिस्थिती तशी आहे. अमोलजी, ह्याच भाषेमध्ये हे मत मांडलं गेलं होतं असं वाटतं तुम्हाला? घेऊन फक्त चालवलं, पण आता मनसेच्या संदर्भातल्या यांच्या भूमिका बघा, म्हणजे अशा दुतोंडी लोकांपासून सावध आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचं काम करतोय, अजितदादाचं कुठलंही विधान चुकीचं नाहीये. पण अमोलजी, तुम्ही ज्या शब्दामध्ये आता या गोष्टी सगळ्या मांडलेल्या आहेत त्या शब्दामध्ये अजितदादांनी हे मांडलेलं होतं का, आणि त्याचा अर्थ बाहेरून तसाच निघतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, मी जे मांडलं अजितदादांचं भाषण तुम्हीच एबीपी माझ्यावर दाखवलं. आता त्याच्यामध्ये काय म्हणलं की बाबा माझ्यावर कॅमेरे असतात चौफेर, मी असं बोललो की बघा अजितदादा असं बोलले, अजित पवार असं बोलले, आणि नंतर दादांनी सांगितलं का बाबा तुम्हाला हा शब्द आवडला नसेल तर मी स्वतः म्हणतोय की आता विकास कामाकरता मी तुमच्या पाठीशी आहे. आज मुख्यमंत्र्यांची हिवरखेडमध्ये सभा होती, तिथं माननीय मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं की नगर परिषदमध्ये जर निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला साधारणपणे तुमच्या विकास कामांना आम्ही गती देऊ. त्याच्यात चुकीचं काय आहे, याच्यात कोणतं आमिष दाखवणं आहे? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे कसं होऊ शकतं? हे शशिकांत शिंदे साहेब, खरं तर शशिकांत शिंदे साहेबाला चर्चेत बोलवायला पाहिजे होतं. मग चर्चेत सुद्धा तोला मोलाची माणसं असली की थोडी वैचारिक चर्चा होते. जर तशी चर्चाच नसेल, जाहीर सभेमध्ये राज्याची तिजोरीची किल्ली माझ्या हातात आहे असं म्हणणं म्हणजे मतदारांना कुठेतरी दबावाखाली आणणं, असं तुम्हाला नाही का वाटत? कुठं दबावाखाली म्हणजे आमिष कुठं दाखवलंय? त्याच्यामध्ये कुठं आमिष दाखवलंय? तिन्ही पक्ष प्रमुखांना आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार असतो. कुठल्याही प्रकारचा आमिष दाखवल्या गेलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग झालेला नाही. फक्त विधानाचा विपर्यास करणं एवढं विरोधकांचं काम आहे, ते विरोधकांनी प्रामाणिकपणे केलंय. बर,
नवनाथजी, एकंदरीतच हे वक्तव्य अजितदादांनी केल्यानंतर भाजपच्या कुठल्याही मंत्र्यांनी त्याचं खंडन करण्यापेक्षा किंवा त्याच्यावरती टीका करण्याच्या ऐवजी तीच तळी कुठेतरी उचलून धरून आणखीन त्याच्या पुढे ओढलेली दिसते. म्हणजे कुठेतरी निवडणुका आल्या की एकतर निवडणुकीच्या आधी कुठल्या तरी वैध पद्धतीने कुठलं तरी आमिष दाखवणं किंवा अशा पद्धतीने आमिष दाखवणं, हेच पर्याय आता उरलेले आहेत का पार्ट्यांकडे, पक्षांकडे? पूर्वी जी निधी देतो म्हणणं किंवा विकास करतो म्हणणं याच्यामध्ये कुठेही आमिष नाही. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा सादर करण्याचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये आम्ही रस्त्याचा विकास करू, आम्ही गावामध्ये पाणी योजना आणू, आम्ही रस्ते, गटर, वॉटर मीटर या सगळ्या योजनांसाठी एक जाहीरनामा असतो. जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. याच्यात कुठेही मतदाराला आमिष नसतं. निवडणूक आयोगाच्या सगळ्या नियमांचं पालन करून अशा जाहीरनामा सादर केला जातो. त्याच्यामध्ये आम्ही एवढ्या कोटीचा निधी देऊ, तेवढा रस्ते विकास करू, एवढं गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना असू, अशा प्रकारचं आश्वासन सगळेच देत असतात. त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही. परंतु तुम्ही जर अमुक एका पक्षाला मत दिलं नाही तर तुम्हाला निधीच मिळणार नाही असा अर्थ होता त्या विधानाचा. असा वक्तव्याचा विपर्यास केला जातो. निधी हा प्रत्येक नगरपालिकेला मिळतो, पंचायत समितीला मिळतो, नगरपंचायतीला मिळतो. प्रत्येकाला त्याच्या वाटेनुसार निधी मिळत असतो. असं कोणीही निधी थांबवू शकत नाही. अजितदादांच्या वक्तव्याचाही तो अर्थ नव्हता. मुळामध्ये जाहीरनामामध्ये आश्वासन देणं किंवा सभेमध्ये जाऊन आश्वासन करणं हे राजकीय पक्षाचं कामच असतं की आम्ही तुमच्या गावाचा विकास करू, आम्ही तुमच्या गावामध्ये आम्ही योजना आणू. आपला बघा, केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी सरकार आहे आणि अशाच पद्धतीनं स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार आला तर ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून गावचा गाडा, नगरपंचायतीचा गाडा, नगरपालिकेचा गाडा चांगल्या पद्धतीने हाकला जाऊ शकतो. पण या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या मध्ये सुद्धा आज अजितदादांनी म्हणजे आधी असं वक्तव्य केल्यानंतर चंद्रकांतदादांनी पुढे जाऊन असं वक्तव्य केलं की तिजोरीची चावी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा मालक आमच्याकडे आहे. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला विपर्यासच म्हणायचा आहे कुठेतरी या मताचा सुद्धा? दादांचं वक्तव्याचा अर्थ तसा नव्हता. दादांचं म्हणणं होतं की तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादाकडे असतील तरी निधी देणारे देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजींच्या सहीनं निधी मिळते. त्यामुळे एखाद्या गावामध्ये आपल्याला निधी द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार आलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं गावाचा विकास करता येऊ शकतो, हाच त्याचा अर्थ आहे. फक्त त्या अमोलजी, पटतंय काय तुम्हाला? म्हणजे अजितदादांकडे फक्त चावीच आहे आणि निधी देण्याचा अधिकार आहे तो मुख्यमंत्र्यांना, पटतंय का तुम्हाला? महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत. अजितदादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. कॅबिनेटमध्ये निधी देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो आणि मुख्यमंत्री अर्थमंत्री मिळूनच पुढच्या निधी नियोजनाचा सगळा बैठकीत निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे अजितदादांनी केलेलं विधान हे विधान काही इतकं जे तुम्ही सगळे विरोधक पेरतायत की गंभीर विधान आहे, याची दखल घेतली पाहिजे, मिश्किलपणे केलेलं त्यांनी विधान आहे. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत दादा पाटलांनी जे काही उत्तर दिलं ते सुद्धा मिश्किलपणाचा एक भाग आहे. त्यांनी म्हटलं की बाबा हो, तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्यात असतील तर मग राज्याचे मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे, साधारणपणे आम्ही म्हणतो ना, आम्ही पण भाषणामध्ये मी पण स्वतः म्हणतो प्रचार सभेमध्ये की राज्याचे मुख्यमंत्री जरी देवेंद्रजी असतील तरी तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे आहेत आणि वस्तुस्थिती आहे ते अर्थमंत्री नाही आहेत का? ठीक आहे, ठीक आहे अमोलजी, आपली वेळ संपत आलेली आहे आणि एकंदरीतच या विषयावरती तुम्हा दोघा पक्षांची एकवाक्यता आहे, तुम्हा दोघांची एकवाक्यता आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसते. पण अर्थात मतदारांना काय वाटतंय ते आपल्याला मतदानाच्या वेळी आणि निकालाच्या वेळीच कळेल. धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल. आणि त्याचबरोबर या वक्तव्यांबद्दल आत्ता महाराष्ट्राला काय वाटतं हे जाणून घेऊया. आपल्या प्रश्नाचा कौल आपण जाणून घेऊया पोल सेंटरला. पाहूयात आज महाराष्ट्राने कुठल्या दिशेने आपला कौल दिलेला आहे. 19,000 मतं आली आणि तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी असं सांगत मतदारांवरती दबाव टाकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे का? तर 83% जनतेला असं वाटतंय की होय, हा दबाव तंत्राचा भाग आहे आणि 27% लोक नाही असं म्हणतायत. आता आपण आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे, खरं तर सोहळ्याकडे वळणार आहोत. अनेक दशकं चाललेल्या आणि संपूर्ण देश ढवळून काढणाऱ्या एका आंदोलनाची विजय पताका आज डौलानं फडकवली गेली. राम जन्मभूमीवर उभ्या राहिलेल्या भव्य राम मंदिराच्या कळसावरती धर्मध्वजा चढवण्यात आली. हा सुंदर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. भूमिपूजनापासून सुरू झालेल्या राम मंदिर उभारणीचा हा कळसाध्यायच म्हणायला लागेल. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झालेले दिसले. राम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय.
तर भारतीयांनी जसं स्वप्न बघितलं होतं त्यापेक्षा भव्य राम मंदिर उभं राहिल्याचे उद्गार डॉक्टर भागवत यांनी काढले. ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं, ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है. ये ध्वज संकल्प है, ये ध्वज सफलता है, ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है, ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है. ये गुलामी की मानसिकता ही है जिसने इतने वर्षों तक रामत्व को नकारा है. लेकिन गुलामी की मानसिकता इतनी हावी हो गई कि प्रभु राम को भी काल्पनिक घोषित किया जाने लगा. साथियों, अगर हम ठान ले अगले 10 साल में मानसिक गुलामी से पूरी तरह मुक्ति पा लेंगे और तब जाकर के ऐसी ज्वाला प्रज्वलित होगी, ऐसा आत्मविश्वास बढ़ेगा कि 2047 तक विकसित भारत का सपना पूरा होने से भारत को कोई रोक नहीं पाएगा. जैसा सपना देखा था उन लोगों ने, रामदास स्वामी ने कहा था, स्वप्नी जे देखिले रात्रि ते तैसेची होतसे. ऐसा सपना उन्होंने देखा था, बिल्कुल वैसा. और मैं कहूं कि उन्होंने जो सपना देखा था उससे भी अधिक भव्य और अधिक सुंदर ये मंदिर बन गया है. हमारे हृदय में वो निश्चय का सृजन करे, तपस का सृजन करे, ये शुभकामना मैं आप सबको देता हूं. 1990 साली लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथमधून रथयात्रा काढली आणि रामजन्मभूमी आंदोलनानं अधिक वेग घेतला. अलाहाबाद हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर मंदिर उभारणीचा मार्ग खुला झाला आणि गेल्या वर्षी मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार राहिलेल्या संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे जी आपल्या गेस्ट सेंटरला आलेले आहेत त्यांच्याकडनं या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात. विनयजी, आपलं स्वागत आहे. आणि आज राम मंदिराच्या कळसावरती धर्मध्वजा फडकवण्यात आली, यावेळी आपल्या भावना काय होत्या आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. जसे की आजच्या दिवशी ज्यावेळी अयोध्येच्या रामलल्ला विराजमान जिथे झाले आहेत अशा भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरावरती धर्मध्वज त्याचं आरोहण होतं आहे, धर्मध्वजारोहण होतं आहे, त्यावेळी अर्थातच एक संकल्प पूर्ण झाल्याची भावना मला असं वाटतं की देशातल्या करोडो रामभक्तांच्या मनामध्ये आहे. आणि रामभक्त असं जरी मी म्हणत असलो तरीही करोडो भारतीय लोकांची भावना आहे, देशवासियांची भावना आहे. याचं कारण राम हे जे व्यक्तित्व आहे, श्रीराम हे जे काही एक आदर्श पुरुष असं आपण मानतो आणि सगळ्या प्रकारचे आदर्श मर्यादा पुरुषोत्तम असं ज्यांचं वर्णन केलं जातं, याचा अर्थार्थी जसा रामायणाचा आणि महाभारताचाही थेट संबंध केवळ एखाद्या उपासना पद्धतीशी किंवा केवळ हिंदू धर्माशी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. म्हणजे कुणी अशी कल्पना करू शकतं का की भारतीय संस्कृतीची जी परिकल्पना आहे किंवा ज्याला आपण हल्ली फार शब्दप्रयोग रूढ आहे की आयडिया ऑफ इंडिया, त्या आयडिया ऑफ इंडियामधून रामायण आणि महाभारत दूर करा अशी कल्पना तरी करू शकतो का आपण? मग रामायण आणि महाभारत ज्या भारत नावाच्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे त्याच्या केंद्रस्थानी प्रभू श्रीराम आहेत, भगवान राम आहेत. आणि त्यामुळे राम जन्मभूमीवरचं मंदिर बांधलं जाणं ही एक अत्यंत महत्त्वाची अशी ऐतिहासिक घटना आहे. राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये हा एक मैलाचा दगड आहे आणि तिथपर्यंत आपण पोचलो याची अतिशय कृतार्थ अशी भावना देशातल्या जवळजवळ प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की त्या भावनेचं प्रतीक या अर्थाने आज पंतप्रधानांच्या
हस्ते धर्मध्वजारोहण झालेलं आहे. बरं विनयजी, खरं आहे तुम्ही एक सांस्कृतिक प्रवास आणि त्याचबरोबर भारताच्या दृष्टीने या संपूर्ण घटनेचं महत्त्व काय आहे, तुमची स्वतःची भावना काय ते तुम्ही सांगितलं. पण थोडासा राजकीय प्रश्न विचारते की आज अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे, त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाचा यासाठी कसा फायदा झाला तेही आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. असं की राजकीय पक्ष हे लोकभावनेला साथ देण्याचं त्यांचं काम असतं आणि दुसऱ्या बाजूनी लोकांच्या विचार पद्धतीला आकार देण्याचं देखील काम असतं आणि ही लोकभावना होती. भारतीय जनता पार्टी काय उद्या कम्युनिस्टांनी जरी राम जन्मभूमी आंदोलनात उतरले असते त्यांनाही फायदा झाला असता. त्यांनी उतरायला हवं होतं खरं म्हणजे, पण ते उतरले नाहीत. ते आपलं निधार्मिकतेचं सोहळं सांभाळत बसले. त्यामुळे राम जन्मभूमीचा विषय हा लोकांच्या भावनेशी, लोकांच्या विचारविश्वाशी, लोकांच्या मानसिकतेशी हा इतका सख्खा संबंध असलेला विषय आहे की त्या विषयाशी जो राजकीय पक्ष स्वतःला जोडून घेईल आणि महाराष्ट्रातल्या काही पक्षांनी स्वतःला जोडून घेतलं. आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने त्यावेळी चर्चा झाली अयोध्येच्या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे त्या सगळ्यांनाच याचा फायदा होईल. पण माझ्या मते हा प्रश्न फायद्या तोट्याचा नाही आहे. हा प्रश्न देशाच्या अस्मितेशी जोडलेला आहे, देशाच्या भवितव्याशी जोडलेला आहे. कारण मी भवितव्य करून म्हणतो की आपण आज विकसित भारताचा चर्चा पुढे नेतो आहोत, विषय सगळीकडे पसरला आहे. याची प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा ही भूतकाळातून मिळते. ही जी सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे भारतीय सभ्यता, हिंदीमध्ये सभ्यता म्हणतात, मराठीत दुसरा शब्द नसल्यामुळे मी तोच वापरतो. तर हा जो सभ्यतेचा प्रवास आहे, सिव्हिलायझेशनची ही जी जर्नी आहे ती नेहमी भूतकाळाकडून वर्तमानामार्फत आणि भविष्याच्या दिशेने जात असते. त्यामुळे आपण भूतकाळाशी आपलं नातं जे आहे ते तोडू शकत नाही, तोडण्याची गरजही नाही. तिथून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की याचा भारताच्या विकसित भारताकडे होणाऱ्या वाटचालीशी अतिशय सख्खा संबंध आहे. त्याचा स्वाभाविकरित्या, कारण तो विषय कोणीतरी उचलावा लागतो, तो भारतीय जनता पार्टीने उचलला आणि अतिशय निष्ठेने उचलला, परिश्रमाने उचलला. त्या मुद्द्यावर आमचा केंद्रातल्या सरकारातला जो सहभाग होता तो आम्ही एक प्रकारे दावणीला लावला होता आणि केंद्रातलं सरकार कोसळलं विश्वनाथ प्रताप सिंगांचं, पण आम्ही आमची भूमिका सोडली नाही. बर नक्कीच विनयजी, पण आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे असा आहे की अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है अशी घोषणा एकीकडे होती, तर दुसरीकडे प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधू नका असंही मागे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. आता या दोन गोष्टींची सांगड कशी घालायची, काय म्हणाल? असं आहे की आपल्या देशावरती ज्या पद्धतीने एकामागून एक परचक्र येत गेली आणि त्यातून जो काही विध्वंस या ठिकाणी झाला, त्यातनं विशेषतः त्या विचारसरणी किंवा ती धर्ममतं की ज्यांना असं वाटतं की माय वे इज हायवे, याच मार्गाने गेलात तर तुम्ही मोक्षापर्यंत जाल, बाकी कुठून जाणार नाही, अशा प्रकारची ज्याला आध्यात्मिक लोकशाहीच्या विरोधातली भूमिका ज्या उपासना पद्धतींची होती, इस्लामची भूमिका सामान्यपणे या पद्धतीची असते, त्यांचा कुफ्र सिद्धांत वगैरे आपलं सगळ्यांना माहिती आहे आणि कशा पद्धतीने मूर्ती भंजनाच्या संकल्पनेवरही त्यांचा विश्वास होता आहे हेही आपण जाणतो. अशा सगळ्या वास्तविक सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं तर या ठिकाणी, आणि केवळ याच म्हणजे आपल्याच भारतातच आहे असं नव्हे, पाकिस्तानात, अफगाणिस्तानात अशा अनेक या सगळ्या आपल्या पूर्वीच्या सांस्कृतिक भारतामध्ये ठिकाणं आहेत की जिथे आज मशिदी आहेत पण त्याच्या खाली पुरातन अशा प्रकारची शिवलिंग आहेत किंवा मंदिरं आहेत. पण हिंदू समाजांनी असं ठरवलं आणि हिंदू समाजाचं प्रवक्तेपण काळाच्या ओघामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे, विश्व हिंदू परिषदेकडे आलेलंच आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत विवेकाने, सारासार बुद्धीने असा विचार केला की काशी, मथुरा आणि अयोध्या ही जी 3 दैवतं आहेत, आणि खुद्द डॉक्टर राम मनोहर लोहियांसारख्यांनी या विषयावरती पुस्तकं लिहिली आहेत. शिव, राम, कृष्ण हे त्यांचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि अयोध्या, वाराणसी आणि मथुरा यांचा संबंध शिव, राम, कृष्ण यांच्याशीच आहे शेवटी. आणि त्यामुळे या 3 आराध्यांच्या जन्मस्थानाविषयी, किंवा आता वाराणसी हे जन्मस्थान म्हणता येत नाही परंतु त्याचं एक फार महत्त्वाचं स्थान आहे, त्या ठिकाणी असलेलं जे काही आमचं एक भावनिक अशा प्रकारचं नातं आहे त्या विषयाशी, ते तुम्ही सुरक्षित ठेवा, त्यासाठीची मान्यता आम्हाला द्या.
त्या ठिकाणी असलेल्या मशिदींच्या जागी जी मंदिरं मुळात आहेतच तिथे, आज आपण पाहतो ज्ञानवापी मशिदीचे उत्खनन झालं तर सगळ्या प्रकारचे शिवलिंगाचे आणि अन्य अवशेष सापडले. मथुरेच्या बाबतीतही हेच आहे. अयोध्येत काय होतं आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे या तीनचा अपवाद केला पाहिजे अशी भूमिका खुद्द माननीय सरसंघचालकांनी देखील घेतलेली आहे. त्यामुळे यात विसंगती आहे असं मला वाटत नाही. त्यांची ही भूमिका मला असं वाटतं की देशाच्या भावनेशी एक प्रकारे सुसंगत आहे की या 3 महत्त्वाच्या स्थानांचा आपण अपवाद करूया, पण बाकी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मशीद आहे किंवा पीर आहे, दर्गा आहे, त्या ठिकाणी आमचं काही ना काही पवित्र स्थान होतं, अशा प्रकारचा अट्टहास करण्याची गरज नाही. आणि त्यातनं उगाचच स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव निर्माण होण्यासाठी आपण कारणीभूत होऊ नये. मला असं वाटतं एक विद्यार्थी म्हणून की त्यांच्या विधानाचा हा अर्थ आहे. त्यात कोणतीही विसंगती नाही. देशभावनेचाच एक प्रकारे पुनरुच्चार सरसंघचालकांनी केला आहे. बरं विनयजी, या संपूर्ण यात्रेमधले आपण एक प्रवासी होतात आणि त्यानंतर आजचा हा सोहळा तुमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा होता. त्यानिमित्ताने तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत, आम्हाला सुद्धा माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राजकीय मैदानात ना आता आपण जाऊयात क्रिकेटच्या मैदानात, कारण घरच्या कसोटीच्या 4थ्या दिवशी टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. गुवाहाटीमध्ये आजही दक्षिण आफ्रिकेचंच वर्चस्व राहिलं. कालच्या बिनबाद 26 वरनं दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव 5 बाद 260 वर घोषित केला आणि त्यामुळे पहिल्या डावातील 288 धावांची आघाडी जमेस धरून दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 449 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. त्यानंतर 4थ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 27 अशी झाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतलेत. उद्या कसोटीचा अखेरचा दिवस आहे. 2000 साली दक्षिण आफ्रिकेनं भारताला 2-0 असं हरवलं होतं आणि त्यानंतर आता तब्बल 25 वर्षांनी दक्षिण आफ्रिकन संघाला भारतात मालिका विजयाची ऐतिहासिक संधी आहे. याबरोबर 0 ओव्हरमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या एका नवीन विषयासह चर्चेला नक्की भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.